असं होईल असं काही वाटलंच नव्हतं. डबल तापाशिवाय काही दुसरं काम नाही करत. काय गेलं पटपट आवरत आहे म्हणून घोडाशिवाय काही काम नाही माझं. फोडलेलं दिसतंय तर हे काही आज स्पार्किंग व्हायला असं चालू झालं झाला की काही असं फोडलं. का माझ्या चुलीची कशी अवस्था झाली, सगळी मोडकळीला आलेली, एवढी प्रेमानं बनवलेली. मला येत नसताना का नाही पलीकडल्या काकूना वगैरे बोलवून बनवून घेतले होते. ह्या पूर्ण हे खालच्या विटा पण निघालेल्या आहे, सगळी हे पावसानं का नाही खराब झालेलं आहे. ती आज मी का नाही नीट करून घेणार आहे. तिथले पत्रे वगैरे सगळे होते का नाही, काल थोडेसे राहिलेले होते ते पण काढून का नाही बाहेर ठेवलेले आहेत. कुणाला ज्यांना पाहिजे असेल का ते घेऊन जातील म्हणून. ते मला आता थोडंसं पाणी आलेलं आहे, पाणी मारून घेते. नंतर का नाही झाडू मारून व्यवस्थित ते सगळं लिपून घेणार आहे. जितकं निघेल का नाही तितकं हे धुवून घेतलेलं आहे घासून. अजून हे कडेचं आणि हे आता नंतर घरातली कामं आवरणार आणि नंतर बघते. चला, माझं आता आवरलेलं आहे. सगळी कपडे वगैरे भिजली होती त्यामुळे आंघोळ करून का नाही कपडे बदललेले. आता जेवण मी काय काय केलं हे तुम्हाला दाखवते. थोडंसं मी चिरमुरं आणून ठेवलेले आहेत. पोरांना खायला काय नाही सारखं खायला मागतात म्हणून का नाही भडंग करून ठेवणार आहे, त्यासाठी आणलेले आहेत. आमच्याकडे का नाही चिरमुरं म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. त्यानंतर इथं बघा एवढा भांड्यांचं सगळा गराडा घासून झालेला आहे. मी जेवण दाखवते. इथं शिमला मिरची केलेली आहे, चपाती करून ठेवलेलं आहे. तर रात्रीची अर्धी भाकरी शिल्लक आहे. तनूचं पण चालू झालेलं आहे, तनू पण गेलेलं आहे. नीलचं पण 2 दिवस कधी बोलवलेलं आहे शाळेत, त्यामुळे तो पण गेलेला आहे. इथं आता पहिल्यांदा माझं कधी गव्हाचं दळप संपलं आहे, पीठ संपले आज कधी, म्हणजे उद्या सकाळचं एकदाच होईल. त्यामुळे कधी आज जरा गिरण लावून घेते पहिल्यांदा. प्लॅस्टिकचा कागद कधी तो वॉशिंग मशीनला आलेला तर ते तो फाटला आहे, तिथे तो खोल आहे. तरी पण हे झाकून ठेवलेलं आहे कारण डोळीनं पण एवढी गिरण घाण होत्या. आता बॉक्स झाकायचा म्हटलं तर तो बॉक्सच थोडा मोठा दिसतो. गहू निवडून ठेवलेले आहेत, फक्त त्यांनी लावायचं. थोडंसं मला तर हे त्यांनी चार्लीसाठी पण वेगळं गहू थोडंसं दळून ठेवायचं. गहू किती घट्ट असले थोडी मोठी कॅरीबॅगने फाडायची जीवावर येते, काय तर भरून ठेवायला बरं पडते. गाठ इतकी फिट्ट बसले ना बाबा. चला वाळलेले कपडे काढून घेते आता. चला आता देवपूजेसाठी की नाही फुलं काढून आल्या. हे असं आमच्या गावाकडं असतात. ही माती आहे, त्या मातीपासून अशा विटा बनवतात. हे टोमॅटोचं पण वाळलंय, थांबा काढूया पहिला.
पिठाचा एक फेर झालेला आहे, आता दुसरं कणी जरासं राहिले ते पण आता करून घेते आणि मग चारलीचं दळप करूया. लसूण कणी ते गिरण होतं पण थोडं हे रान पटकन निघते की नाही, एवढं भारी वाटते, काढायला भारी वाटायला लागले, पटापटा निघाले तेव्हा. हे गाणं मला सकाळपासून असं माझ्या तोंडात यायला लागले. एवढा कचरा कणी गोळा झालेला आहे, ते झाडू मारते आणि भरून टाकते. मशीन बंद करूया. हे मशीन कधी पहिलं माझा दिवस रात्री मशीन मी चालू असायचं पाण्याचं, पण एकदा कधी इथं काय वायरीला झालं आणि त्याचं जळायला जे चालू झालं कधी ते बघितलं त्यावेळेपासून त्यांनी मला असं चालू ठेवायची भीतीच वाटतं. म्हणजे ते भरलं की मी ते बंद करून टाकते. फोडलेलं दिसतंय तर हे कणी इथं आज स्पार्किंग व्हायला असं चालू झालं, जा झाला हे कणी असं फोडलं आणि कणी ते तिथं मी पाणी मारून कणी विझवलेलं. एकदा मनात भीती बसली की नाही, पण तरी पण कधी मला ते असं चालू ठेवायला जास्त वेळ धाडसच होत नाही. भरलं पाणी की मी बंद करते, रात्रीचं तर अजिबात चालू ठेवत नाही. झालं तोपर्यंत गिरण. चला हे पीठ आता काढून घेते आणि दुसरं लावते. आता असं एका पाठोपाठ एक लगेच अशी कामं केली की नाही पटापटा कामं आवरून जातात. असं होईल असं कधी वाटलंच नव्हतं. डबल तापाशिवाय कधी दुसरं काम नाही, गडबडीनं करायला गेलं पटापटा आवरत ते म्हणून. तर घोळाशिवाय कणी काम नाही माझं. हे गहू बघून घ्या. हा हे बघा, बघितलं. आता हे कणी बाहेर काढत बोलूया. हे काय झालं माहिती आहे, माझं रोजचं जे गहू होतं कणी त्याचं दळपाट माझं झालेलं आहे. पण तुम्ही आणि आता चारलीचं म्हटलं निवडून ठेवलेलं थोडंसं राशनचं गहू होतं, त्याच्या चपात्या कशा यायच्या ते मला माहिती नाही. म्हटलं पहिल्यांदा कणी पीठ करून घ्यायचं, चांगल्या आल्या तर ते आपल्या पिठात मिक्स करायचं, नाही तर मग ते चारलीसाठी वेगळं ठेवायचं असं ठरवलं होतं काय. आणि हे म्हणजे बरेच दिवस झालं असं निवडून ठेवलेलं गव्हाचं पोटं बाहेर जिन्यावर ठेवलंय. म्हणजे निवडायचं आहे की नाही ते आज रूममध्ये ठेवले. आणि आता गडबडीने कणी म्हटलं पटापटात ते जळत झालं हे घालायचं, तर हे बिना निवडलेलंच आणून वतलं आणि गिरणी ते वतलं माझ्या लक्षात आलं की निवडायला नाही. अशी काम असा घोळ झाला की नाही, एवढा वैताग घेतोय. थोडंसं कधी आत गेलेलं आहे, काढले मी त्यात कमी चिकन मला हे वतून ठेवा. पहिल्यांदा निवडलेलं घालताना गिरण लावूया. दोन्ही पण पोती कमी एकसारखीच आहेत कलर, तर माझ्या लक्षातच आणि बरेच दिवस निवडून ठेवलेलं होतं मी, लक्षात नाही ठेवलं. मी म्हणते बाहेर जे ठेवले जिल्ह्यावर ते निवडायचं आहे तेच ठेवलं. आणि हे पण करतात असलंच इकडं वतून ठेवूया. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.